सोलापुरात अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण भागाला विशेषतः पावसाने अक्षरशः झोडपलाय। बोरी नदीला पूर आलाय, त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। संगोगी त्याचबरोबर रुद्धेवाडी, आंदेवाडी, बबलाद या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। पपई, ऊस, सोयाबीन, तूर, कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। किती मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे पुराचं आपण बघतोय, त्याची ही ड्रोन दृश्य आहेत। तर सोलापूरच्या ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केलेली आहे। अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे सोलापूर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। आता पुढील काही दिवस सोलापूरमध्ये पावसाची संततधार सुरूच राहील अशी शक्यता आहे। सीना नदीला पूर आलाय, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः उत्तर भागामध्ये माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, मंद्रुप या ठिकाणी आता बिकट परिस्थिती आहे, त्यामुळे तिथे शाळा महाविद्यालयांना थेट सुट्टी दिलेली आहे। सोलापूरमध्ये सीना नदी पात्रात 2,08,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सीना आणि भीमा नदीलगतच्या ग्रामपंचायतींना स्थानिक प्रशासनाने सावध राहण्याच्या सूचना दिल्या। नागरिकांनी नदीपात्राजवळ जाऊ नये असं आवाहन सुद्धा जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। सीना नदीचं पाणी हे धोकादायक पातळी ओलांडून आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे विशेषतः नदीकाठावर राहणाऱ्या सगळ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या गेल्या। सोलापूर जिल्ह्यात मागील 12 दिवसापासून मोठ्या प्रमाणात मुसळधार असा पाऊस पडतोय आणि त्याचे पडसाद जे आहेत ते सोलापुरातील सीना नदी जे आहे ते तुडुंब भरून वाहत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। खरं तर आपण बघितलं गेलं तर 2 लाखहून अधिक क्युसेसनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो सीना नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे सीना व भीमा लगतच्या जे ग्रामपंचायती आहेत त्यांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर शेजारील जी घरं आहेत ती पाण्याखाली जाण्याचं जो शक्यता आहे ती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे आणि पाण्याची पातळी जी आहे ती आता वाढत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं। या अगोदर असं पाणी बघितलंय का? मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। हा छोटा पूल जो आहे तो पूर्णपणे आता पाण्याखाली जात असल्याचं चित्र नाही। या अगोदर कधी एवढं पाणी आलं नव्हतं, आता पहिल्यांदाच बघायला लागलो एवढं पाणी आलेलं। काय कशा प्रकारे प्रशासनाकडून सूचना दिलेल्या आहेत गावातल्या लोकांना? काल काय सांगण्यात आले? नदीकाठचे जनावर, गोरं, वाड्या, वस्त्या सुरक्षित स्थळी जावं प्रशासन आलं होतं। काल फिरत होते, प्रशासन होते, पोलीस प्रशासन होतं। काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे या पाण्यामुळे नुकसान झाले शेतीचं? एकंदरीत कसं झालं की सीना नदी काठी जो परिसर आहे तो ऊस शेतीचा परिसर आहे आणि 2020 मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली। आताच्या अंदाजानुसार काल तहसीलदारांनी प्रांत आलेले होते, तर त्यांनी माहिती दिली की साधारणतः 2-1 लाखच्या क्युसेसनं 2.25 लाखाच्या क्युसेसनं विसर्ग आज दुपारपासून मिसळणार आहे। त्यामुळं ह्या पुलावरती 2020 ला पाणी आलं होतं। आता जी परिस्थिती तर ह्याच्यापेक्षा 5 फूट अजून जास्त पाणी येईल। शेतकरी सगळं पाखणी, शिवणी, किरे, पाथरी, तेलगाव, डोणगाव हे सगळ्या घराने गावांनी पाणी शेतात घुसलेलं आहे। परिस्थिती फार गंभीर आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सीना नदी, सोलापूर।